ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये परत एक वार आपल्या सर्वांना सलाम. आज परत एक वार आपण या नवीन संदेशाद्वारे उपस्थित आहोत, जी सर्व तिमाहीसाठी आपण मालिका बघत आहोत की परमेश्वरावर लक्ष केंद्रित करणे. त्याचा आज हा चौथा संदेश आहे आणि या संदेशाचं शीर्षक आहे खरे समर्पण. आज अनेक जण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला समर्पित होण्यासाठी प्रयत्न करतात. आज अनेक जण मनामध्ये हा प्रश्न असतो त्यांच्या मनामध्ये की मला देवाला समर्पित व्हायचं आहे, तर मी कशा रीतीने देवाला समर्पित होऊ शकतो. आज अनेकांच्या जीवनामध्ये त्यांना देवाला समर्पित होण्याची इच्छा आहे, परंतु तरी देखील ते देवाला समर्पित होऊ शकत नाही. आज या सर्व गोष्टी आपण संदेशाद्वारे पाहणार आहोत की खरं समर्पण नेमकं कसं असतं, कसं केलं पाहिजे आणि कशी त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. आणि या संदेशासाठी आज आपण शमूएलाच्या पुस्तकामधून शमूएलाची कथा आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की हन्ना ही एक वाज स्त्री होती. बरेच वर्ष तिला मूलबाळ होत नव्हतं आणि ती सातत्यानं या अडचणीमध्ये होती की कधी एकदा तिला मूलबाळ होईल. ती देवाजवळ प्रार्थना करीत असे आणि एके दिवशी तिनं गुडघ्यावर येऊन त्या मंदिरामध्ये परमेश्वराजवळ प्रार्थना केलेली आहे आणि ही तिची प्रार्थना तिच्या आयुष्यामध्ये तिला आशीर्वाद देणारी होती. आपण पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि 11 वचन वाचतो. या वचनामध्ये ती म्हणत आहे, हे परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस. आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन आणि त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही, असा तिने नवस केला. हा नवस या मातेनं देवासाठी, त्याच्या गौरवासाठी केलेला आहे. आणि या वचनामध्ये ती म्हणत आहे, परमेश्वराला म्हणत आहे की तू आपल्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील. आपल्या दासीकडे जर तू पाहशील, ज्या दुःखातून मी जात आहे त्याच्याकडे जर तू लक्ष देशील, जर तू माझी आठवण करशील, तर आपल्या दासीला विसरणार नाहीस. आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन. आपल्या लेकराला देवासाठी समर्पित करण्यासाठी खूप मोठं हृदय लागेल. ज्याला इतके वर्ष पुत्र नाहीये, कोणतंही लेकरू नाहीये, आणि ज्या वेळेस लेकरू होत आहे ते लेकरू परत एक वार देवाला समर्पित करणं, याच्यासाठी खरोखर मोठा काळीज हवा आहे. आणि या मातेनं हा निर्णय केला, निश्चय केला आणि नवस केलेला आहे की हे जर बाळ मला होईल तर मी परमेश्वराला समर्पित करेन. परमेश्वरानं तिची प्रार्थना ऐकलेली आहे. परमेश्वरानं तिला तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. आणि ज्या वेळेस तिला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं, त्यावेळेस 27 आणि 28 वचनामध्ये आपण वाचतो, परत एक वार हन्ना म्हणत आहे, ह्याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे. तसेच मीही ह्या बालकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. तो परमेश्वराला आमरण दिला आहे. तेव्हा एल्कानाने तेथे परमेश्वराची आराधना केली. हन्ना म्हणत आहे की ज्या बालकासाठी मी प्रार्थना करीत होते ते हेच बालक आहे. ज्याच्यासाठी मी तुझ्याजवळ नवस केलेला होता तो हेच बालक आहे आणि आज मी हे बालक तुझ्याजवळ परत घेऊन येत आहे. हन्ना विसरली नाही. जी काही प्रार्थना तिनं देवाजवळ केलेली होती त्याला विसर पडला नाही. आज हन्नानं तिनं केलेल्या नवसाची तिनं आठवण केली. जे बाळ देण्यासाठी तिनं वचन दिलेलं होतं ते बाळ ती परत घेऊन त्या मंदिरापर्यंत आलेली आहे आणि ते बाळ ते समर्पित करीत आहे. ही वचनं आपल्याला शिकवतात की जो काही नवस आपण करू, जे काही परमेश्वराला आपण वचन देऊ, ते पाळण्यासाठी आपण सर्वप्रथम तयार झालं पाहिजे. आणि त्या सामर्थ्यानं मग आपण देवाजवळ मागावं
जर आपण खरोखर ते पूर्ण करण्यासाठी सक्षम असू तरच आपण देवाजवळ नवस करावा. आणि ज्यावेळेस हे नवस तो पूर्ण करत आहे, अर्थातच तिनं तिच्या मनावर दगड ठेवून हा भाग केलेला आहे. ज्यावेळेस तिनं तिचा हा मुलगा देवाच्या ठायी दिला, परमेश्वराच्या स्वाधीन केला, वचन म्हणत आहे की परमेश्वरानं तिला आमरण हा भाग दिलेला आहे. पूर्ण आयुष्याकरिता परत एक वार ती त्याच्याकडे जाणार नाही आणि आमरण त्याच्या सेवेसाठी तिनं त्याचा पुत्र दिला. आणि मग आपल्याला लक्षात येतं की परमेश्वर या बालकाचा पुढे जाऊन उपयोग करणार आहे. हे बालक पुढे वाढत गेलं आणि वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस हिची प्रार्थना मान्य झालेली होती, हन्नानं देवासाठी खूप महत्वाची प्रार्थना केली. परमेश्वराचे आभार तिनं मानले. जे काही परमेश्वराजवळ तिनं मागितलेलं होतं त्याच्यासाठी सर्वप्रथम देवाचं तिनं गौरव केलं. दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला लक्षात येतं की हन्नाचं एक गीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ज्या वचनामध्ये ज्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, 6वं आणि 7वं वचन आपल्याला विशेष करून आहे की परमेश्वर प्राणहरण करतो, परमेश्वर प्राणदानही करतो, तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो, परमेश्वर अवनत करतो व उन्नतही करतो. आणि असे अनेक सारी वचनं ज्या वचनाच्या आधारे आपल्याला लक्षात येत आहे की सर्व काही परमेश्वर करत आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला वर नेणं असेल किंवा खाली आणणं असेल, ते परमेश्वर सर्व त्याच्या गौरवासाठी करून घेतो आणि आपण त्याच्या ठायी समर्पित असावं यासाठी तो करत आहे. ज्यावेळेस ही प्रार्थना हन्नानं देवाजवळ केली, देवाचे आभार मानले, शमूएल वाढत गेला आणि वाढत गेलेला असताना आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस आजूबाजूला सर्व प्रकारचा वाईटपणा सुरू आहे, तशा देखील परिस्थितीमध्ये हे बाळ देवामध्ये वाढत गेलं, देवाच्या वचनामध्ये वाढत गेलं. जिथं आपल्याला लक्षात येतं की ज्या मंदिरामध्ये या बाळाचं समर्पण झालेलं आहे, त्या मंदिराचा याजक एली याची लेकरं ही अधम होती. 2 अध्याय 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याची लेकरं ही अधम होते आणि त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. हे वचन आपल्याला सांगतं की देवाच्या सेवकानं जर आपल्या घराकडे किंवा आपल्या लेकरांकडे लक्ष दिलं नाही तर सैतान कशा रीतीने त्यांच्यावर ताबा मिळवू शकतो. आज परमेश्वराने त्यांची निवड केलेली होती, त्यांच्या घराण्याची निवड केलेली होती की त्यांनी जाऊन सेवा करावी, परंतु ही लेकरं वचन म्हणत आहे की त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. आज आपल्यापैकी अनेक जण असे आहेत की ज्यांना परमेश्वराची ओळख नाही. आज अनेकांना देवाचं नाव माहीत आहे, परंतु परमेश्वराला ते मनापासून ओळखत नाहीत. आज अनेक जण चर्चला जातात, मंदिराला जातात, वेगवेगळी भक्ती गीतात अनेक जण गीतं गातात, परंतु तरी देखील अजून परमेश्वराची खरी ओळख त्यांना नाही. ज्या मनापासून त्यांनी परमेश्वराला ओळखावं, अजून ते ओळखलेले नाहीत. आपण देखील असेच आहात का? फक्त नामधारी ख्रिस्ती यासाठी परमेश्वराने आपल्याला पाचारण केलेलं नाही. हे वचन आज आपल्याला प्रेरित करत आहे की ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती वाईटपणा आहे, सर्व ठिकठिकाणी अधर्म चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये असताना देखील वचन आपल्याला सांगतं की शमूएल बाळ हा 26व्या वचनामध्ये शमूएल बाळ हा वाढत गेला, परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. या बालकावर देव प्रसन्न होता आणि इतर सर्व मानव देखील प्रसन्न होते, कारण तो अशा वाईट परिस्थितीमध्ये देखील वाईट गोष्टींमध्ये त्यानं भाग घेतला नाही. त्यानं आपले पाय आवरले, त्यानं आपले विचार आवरले, त्यानं आपल्या मनावर ताबा ठेवला, आपल्या कृत्यांवर ताबा ठेवला आणि ज्या चांगल्या गोष्टी देवापासून आहेत त्याच्यामध्ये तो वाढत गेला. ज्यावेळेस त्याच्या अवतीभोवतीमध्ये सर्व प्रकारचा दुष्कर्म चालू होता, त्यानं त्याचा विश्वास कमी केलेला नाही. आणि मग एके दिवशी हे बाळ मंदिरामध्ये झोपलेलं असताना आपल्याला माहित आहे की त्याला आवाज आला, शमूएला शमूएला, सातत्यानं त्याला आवाज येत असे आणि त्याला वाटलं की याजक त्याला बोलावित आहे. तो त्याच्यापर्यंत जाई, परंतु याजकाला हे समजलं की परमेश्वर त्याला हाक मारत आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्याला हाक मारत होता, त्यावेळेस 10व्या वचनामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या शमूएल म्हणत आहे
तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला, शमूएला अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. आपण आजच्या संदेशामध्ये शिकत आहोत की खरं समर्पण काय असतं. खरं समर्पण हे आहे की लहान असताना देखील त्याला परमेश्वराचा आवाज येत आहे. लहान असताना देखील परमेश्वर त्याच्याशी बोलू इच्छित आहे. ज्यावेळेस तो लहान आहे तरी देखील परमेश्वर त्याचा उपयोग करू इच्छित आहे. लहान असतानाच त्याच्याद्वारे देवाची इच्छा आहे की माझं वचन सगळ्यांपर्यंत जावं आणि लोकांना समजावं की मी तुझी निवड केलेली आहे. आणि हे बालक त्यावेळेस म्हणत आहे, शमूएल ज्यावेळेस लहान आहे तेव्हाच म्हणत आहे की परमेश्वरा, तू बोल, तुझा दास ऐकत आहे. आज आपले देखील कान देवाचा आवाज ऐकण्यासाठी तयार आहेत का? आज आपण देखील या सर्व व्यस्तपणामध्ये, या सर्व गोंधळामध्ये, जगिक गोंधळामध्ये देवाचा आवाज ऐकू शकत आहात का? जे परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छित आहे. कदाचित परमेश्वर कोणाचाही उपयोग करेल. कदाचित परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याशी बोलेल. कदाचित परमेश्वर एका बाळकसाहेबांद्वारे आपल्याशी बोलेल. आपल्या बंधू, भगिनी, आई, माता, पिता कोणाद्वारे देखील परमेश्वर आपल्याशी बोलू इच्छित असेल. परंतु आपण देवाचा आवाज आणि शब्द ऐकण्यासाठी तयार आहात का? आपण देवाच्या वचनासाठी तयार असावं, जिथं म्हणण्यात येत आहे की आपण म्हणावं की बोल, तुझा दास हा तयार आहे. आणि शमूएल हा नेहमी तयारीमध्ये असे जेव्हा केव्हा परमेश्वर त्याला आवाज देऊ इच्छित असेल. शमूएल हा नेहमी तयारीमध्ये आहे देवाचा आवाज ऐकण्यासाठी. आणि वचन आपल्याला सांगतं 19व्या वचनामध्ये, शमूएलाचा 3रा अध्याय आणि 19व वचन, शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. वचन आपल्याला काय सांगत आहे? शमूएल ज्यावेळेस वाढत गेला त्याच्यासह असे व परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिलं नाही. शमूएलानं आपल्या मनामध्ये हा निश्चय केलेला होता की परमेश्वरावरच माझं लक्ष मी केंद्रित केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मी माझं लक्ष दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये ठेवू नये. आज जसा हा बाळ मंदिरामध्ये वाढत गेलेला आहे, आज आपण अनेक जण देवाच्या मंदिरामध्ये वाढत आहोत. परंतु आज अशा प्रमाणे आपण देखील परमेश्वराला आपल्या अंतःकरणामध्ये स्थान देत आहोत का? आपण देखील देवाचं वचन वाया घालवत तर नाहीये ना? शमूएलानं देवाचं एकही वचन, त्याचा एकही शब्द वाया घालू दिला नाही. आज परमेश्वर आपल्याशी प्रत्येक आठवडी बोलत आहे. आज आपण ती सर्व वचनं आपल्या अंतःकरणामध्ये साठवत आहोत का? देवाचं कोणतंही वचन वाया जाऊ देऊ नका. याला आपण खरं समर्पितपणा म्हणू शकतो. या बालकाला लहानपणापासून समजलेलं होतं की माझं खरं समर्पण काय असलं पाहिजे, कोणत्या रीतीनं असलं पाहिजे. ज्यावेळेस परमेश्वर आपल्या सर्वांवर आशीर्वादित होतो, ज्यावेळेस परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतो, परमेश्वर 2ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो की कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. वचन आपल्याला अगदी स्पष्ट म्हणत आहे की जर आपण त्याचा आदर करत आहोत तर परमेश्वर आपला आदर करेल आणि जर आपण त्याचा अनादर करतो तर आपला अवमान होईल. परंतु आज आपल्या सर्वांना जगापासून आदर हवा आहे. परमेश्वरापेक्षा जास्त जगिक लोकांकडून आपल्याला आदर हवा आहे आणि म्हणून आपण चांगल्या लोकांमध्ये बसण्या उठण्याची अपेक्षा करतो. चांगल्या लोकांमध्ये, मोठमोठ्या लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याशी आपले नाते आपले चांगले ठेवतो. परंतु त्याच्याऐवजी आपण आपलं नातं देवाशी बिघडवतो. अनेक वेळेमध्ये आपण लोकांना खुश करण्याच्या पाठीमागं, लोकांना आनंदी ठेवण्याच्या पाठीमागं देवाच्या आज्ञा मोडतो. आपल्याला वाटतं की कदाचित त्यांच्याद्वारे आपलं चांगलं होईल, हे पुढे जाऊन आपल्याला कुठेतरी मदतीला येतील. परंतु त्याच्यासाठी आपण देवाच्या वचनासाठी कॉम्प्रोमाइज करत आहोत, तडजोड करत आहोत. आज शमूएलानं परमेश्वराचं एकही वचन वाया जाऊ दिलं नाही. आज शमूएलानं परमेश्वराचा आदर केला म्हणून लहानपणापासूनच परमेश्वरानं शमूएलाचा उपयोग करून घेतला आणि संपूर्ण देशासाठी एक महान सेवक, महान संदेष्टा म्हणून त्याची ओळख आज आपल्या सर्वांसमोर आहे. लहान असल्यापासूनच परमेश्वर त्याच्याशी बोलू लागला.
परमेश्वरानं त्याला संदेश दिला की जा आणि एलीला सांग की तुझा आणि तुझ्या लेकरांचा न्याय निवाडा होणार आहे. एलीची लेकरं ही अधम झालेली होती. एलीची लेकरं चुकीचा व्यवहार करीत असे. मंदिरामध्ये स्त्रियांशी चुकीचा व्यवहार करीत असे. मंदिरामध्ये आलेल्या अर्पणातला भाग ते चोरून घेत असे. आणि अनेक साऱ्या अशा गोष्टींमध्ये ते वाढलेले असताना परमेश्वर शमूएलाचा उपयोग करून घेत आहे की तू जाऊन एलीला सांग, या याजकाला सांग की परमेश्वर तुझ्याविषयी नाखुश आहे, तुझ्या लेकरांविषयी नाखुश आहे. आज परमेश्वर आपल्या कोणाचाही उपयोग करून घेऊ शकतो. आज देवाची इच्छा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांचा उपयोग व्हावा, परंतु त्यासाठी आपलं खरं समर्पण देवासाठी गरजेचं आहे. देवाची इच्छा आहे की आपल्या प्रत्येकांचं लक्ष हे त्याच्यावर केंद्रित असावं आणि मगच आपण आपलं खरं समर्पण देवाला देऊ शकतो. जर तुम्ही स्वतःचं समर्पण देवासाठी करू इच्छित असाल तर आपलं सर्व लक्ष देवावर लावा, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीद्वारे आपण देवापासून दूर जाणार नाही. आज शमूएलाद्वारे आपल्या सर्वांना शिकायला मिळत आहे. या वचनांमधून परमेश्वर आपल्या सर्वांशी बोलत आहे की आपण देवाचं वचन कधीही वाया जाऊ देऊ नये. तर प्रत्येक वेळेमध्ये आपण देवाच्या वचनाला आपल्या अंतःकरणामध्ये स्थान द्यावं. आज शमूएलाची कथा आपल्या सर्वांना हे शिकवत आहे की आपण आपल्या जीवनामध्ये देवाचा आवाज ऐकण्यासाठी नेहमी तयारीमध्ये असावं. परमेश्वराला आपण समर्पित असावं आणि आपलं संपूर्ण जीवन हे विश्वासाचं जीवन असावं. आज या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण लागू करण्याचा प्रयत्न करूया. खरं समर्पण जर आपल्या जीवनामध्ये आणायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टींची गरज आहे. सर्वप्रथम आपण प्रत्येकाने देवाशी हा निश्चय करावा की मी माझं लक्ष तुझ्यापासून विचलित होऊ देणार नाही. मगच आपलं खरं समर्पण त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि ज्यावेळेस आपण शमूएलाच्या कथेतून या सर्व गोष्टी शिकत आहोत, त्या शिकण्याच्या वेळेमध्ये आपले कान नेहमी देवाचा आवाज ऐकण्यासाठी तयारीमध्ये असावेत. परमेश्वर जे तुम्हाशी बोलू इच्छित आहे ते बोलण्यासाठी आपले कान आतुरलेले असावेत आणि आपण नेहमी परमेश्वराला म्हणावं की बोल, तुझा दास ऐकत आहे. आज ज्यावेळेस शमूएलाचं जीवन देवाला समर्पित त्यानं केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याच्या आईचा खूप मोठा भाग आहे, मोठा हात आहे. ही स्वतः आई तिनं निश्चय केला, नवस केला की मी माझं लेकरू देवासाठी समर्पित करेन आणि तिनं केलेलं नवस, तिनं दिलेला शब्द तिनं पाळला. आज त्या पद्धतीनं आपलं आयुष्य असू द्या. ज्यावेळेस शमूएल वाढत गेला, शमूएल वाढल्यानंतर तो फक्त परमेश्वरच त्याच्यावर खुश नव्हता तर इतर लोक देखील त्याच्यावर खुश होते. फक्त लोकच खुश नव्हते तर परमेश्वर देखील त्याच्याशी खुश होता. दोन्ही बाजूनं संतुष्टता असली पाहिजे. जर आपण देवाच्या वचनामध्ये वाढत असू तर सर्व लोक आपल्याद्वारे नक्कीच आनंदित असतील. ज्यावेळेस आपण देवाचा आवाज ऐकत आहात, हा देवाचा आवाज ऐकण्याच्या पाठीमागं असलेलं महत्त्व म्हणजे आपल्या अवतीभोवती सर्व वाईटपणा असताना देखील जर आपण देवाचा आवाज ऐकू शकत आहोत, म्हणजेच देवाचा पवित्र आत्मा आज तुमच्या अंतःकरणावर कार्य करत आहे. देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला जैविक वाईटपणाच्या गोंधळातून बचावत आहे. देवाचा आत्मा आज तुमचं मन, तुमचं अंतःकरण वाईट गोष्टींपेक्षा पवित्र वचनांपर्यंत घेऊन जात आहे. ज्यावेळेस आपण विश्वासानं आपली वाढ होत आहे, त्यावेळेस आपल्या आजूबाजूचं जे सर्व वातावरण दूषित जरी असलं, परंतु आपल्याला पावित्र्यामध्ये वाढवण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. शेवटचा भाग आपण इथं शिकत आहोत तो अशा रीतीनं की परमेश्वर जे नम्र आहेत, जे सत्यपूर्वक आहेत आणि जे देवाचा आवाज ऐकण्यासाठी तयारीमध्ये आहेत, परमेश्वर त्या सर्वांचा उपयोग करून घेत आहे. देवाची इच्छा आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य व्हावं. देवाची इच्छा आहे प्रत्येकांचा वापर करण्यात यावा. देवाची इच्छा आहे की प्रत्येकाची सेवा ही अधिक उंच व्हावी. असं नाहीये की फक्त पाळक साहेबच सेवा करतात. असं नाहीये की फक्त एका व्यक्तीद्वारे सेवा होत आहे. आपण जिथं कुठं जात असाल, आपल्या प्रत्येकांकडून परमेश्वर आपली सेवा करून घेत आहे. देवाची सेवा करण्याचे विविध भाग आहेत आणि आज जर आपल्याला देखील देवाची सेवा करायची असेल तर आपण देखील परत एक वार आपल्या सर्वांचं लक्ष देवावर केंद्रित करूया आणि आपल्या प्रत्येकांचं जीवन, आपलं कुटुंब, आपलं परिवार आणि आपल्या सर्वांचं येणारे प्रत्येक दिवस
हे देवाला समर्पित करूया. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.